सगळ्यांना. तर कसे आहात सगळे? आय होप तुम्ही सगळे छानच असाल. तर आज मी फर्स्ट टाइम कॅमेरा फेस करत आहे, त्यामुळे थोडं बोलताना चुकलं तर थोडं समजून घ्या. कारण हा माझा फर्स्ट टाइम आहे असा फेस टू फेस कॅमेरासमोर बोलण्याचा. तर चला, आजचा व्हिडिओ तुम्हाला कळलाच असेल थंबनेलवरून की काय आहे. तर मंगळसूत्र कलेक्शन अगदी लो बजेटमध्ये मी माझं जे तयार केलेलं आहे तेच मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. तर असं काही नसतं की खूप जास्त पैसे खर्च करूनच आपल्याला एखादं कलेक्शन तयार करता येतं. तर आपण अगदी लो बजेटमध्ये सुद्धा आपल्याला आवडीचं कलेक्शन तयार करू शकतो. आता प्रत्येकाला खूप जास्त महागडं कलेक्शन तयार करणं शक्य नसतं. तर तुम्ही अगदी लो बजेटमध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या साड्यांवरती वेगवेगळे प्रकारचे मंगळसूत्र घालण्यासाठी किंवा वेगवेगळा लुक तयार करण्यासाठी तुम्ही छानसं कलेक्शन लो बजेटमध्ये सुद्धा तयार करू शकतात. जसं मी केलेलं आहे, त्यासाठीच हा व्हिडिओ आहे. तर चला, व्हिडिओ स्टार्ट करूयात आता. आता सगळ्यात आधी मी तुम्हाला शॉर्ट मंगळसूत्र दाखवणार आहे, नंतर लॉंग दाखवणार आहे. आणि जास्त मंगळसूत्र यातील ब्लॅक बीड्सचेच आहेत, कारण मला पर्सनली ब्लॅक बीड्सचे मंगळसूत्र खूप आवडतात, वेगळे वेगळे. आणि कुठल्याही साडीवर अगदी परफेक्टपणे मॅच पटकन करतात ते, त्यामुळे मला ते तसं कलेक्शन खूप आवडतं. तर चला बघूयात. आता मी तुमच्यासोबत शेअर करते की माझ्याकडे कुठल्या डिझाईनचे अगदी लो बजेटमध्ये मी माझं कलेक्शन कसं तयार केलेलं आहे. तर सगळ्यात आधी मी तुम्हाला हे शॉर्टवालं मंगळसूत्र दाखवणार आहे, जे अगदी अफोर्डेबल किमतीतलं आहे. मी किंमत स्क्रीनवर टॅग करून देणार आहे, तुम्ही नक्की बघा. आता तुम्हाला लांबून डिझाईन दिसते आहे की नाही काय माहिती, पण मी असं जवळून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तुम्हाला. तर बघा, इतकी सुंदर आहे. वेस्टर्नवर सुद्धा घालू शकतात, इतकं छान आहे. खूप मस्त दिसतं घातलं की वन पीस किंवा जीन्स टॉप, कुर्ता सेट, कॉट सेट सगळ्यावर जाईल, इतकं सुंदर आहे बघा. खूपच छान आहे. मला जर ऑनलाईन मिळालं तर मी तुम्हाला नक्कीच लिंक शेअर करेल. पण आता हे सगळे मंगळसूत्र ना मी ऑफलाईन घेतलेले आहे आणि खूप छान दिसतात घातल्यानंतर, खूप सुंदर दिसतात. तर हे माझं पहिलं मंगळसूत्र, जे मला खूप आवडतं. मी सगळ्याची किंमत स्क्रीनवर टॅग करून देणार आहे, तर तुम्ही नक्की बघा. यावर इयरिंग वगैरे काही नव्हते. काहींवर इयरिंग आहेत तर काहींवर नाही आहेत. तर बघा, हे पण केवढं सुंदर आहे. 3 फ्लॉवर आहे फक्त, आणि अशी ब्लॅक बीड्सची माळा दिलेली आहे, जी खूप सुंदर दिसते. साडीवर, ड्रेसवर सगळ्यासोबतच जाते. तुम्ही नुसते छोटे इयरिंग्स घाला आणि नुसतं मंगळसूत्र जरी सिंपल साडीवर घातलं तरी खूप छान लुक येतो. आणि ब्लॅक बीड्स एव्हरग्रीन आहेत. मंगळसूत्र म्हणजे ब्लॅक बीड शिवाय कम्प्लीटच होत नाही, त्यामुळे असं कलेक्शन आपल्याकडे असायलाच पाहिजे. तर बघा, जवळून सुद्धा दाखवते मी तुम्हाला. आता मी सगळं हे ऑफलाईन घेतलेले आहे, कारण मी ऑनलाईन फार कमी शॉपिंग करते. त्यामुळे जर मला लिंक देता आली, असे ऑनलाईन मिळाले, तर मी लिंक नक्की शेअर करेन. तर चला, आणि या मंगळसूत्रावर ना मी हे इयरिंग पेअर करते. जे मी आधी इयरिंग घेतले होते आणि याला पेअर होईल अशाच पद्धतीने मी मंगळसूत्र सुद्धा सिलेक्ट केलेलं आहे. तर चला, आता तिसरं मंगळसूत्र बघा. आणि मला ना पर्सनली ही फ्लॉवरवाली डिझाईन ना खूप आवडते. म्हणजे म्हणजे बऱ्याच मंगळसूत्रांमध्ये ना हे असे जे फ्लॉवर आहे ना 3, हे आहेत. मला खूप आवडतं तो पॅटर्न, असा छान दिसतो. असं साडीवर सुद्धा जाईल हे आणि ड्रेसवर सुद्धा जाते, खूप छान. यावर तुम्ही मोत्याचे सुद्धा कानातले घालू शकता. मोती, डायमंड दोन्ही पण कानातले यावर जातील. यामध्ये हिरवा आणि गुलाबी खडा आहे, खूप छान आहे बघा. पुन्हा ब्लॅक बीड्सची याला चेन आहे. तर हे झाले शॉर्टवाले मंगळसूत्रे. लॉंग वाला शेअर करणार आहे, तेही अगदी लो बजेटमध्येच आहे. तर सगळ्यात आधी मी तुमच्यासोबत हे शेअर करते. हे बघा, खूप सुंदर आहे, अगदी लो बजेटमध्ये आहे. आणि हे ना मी तुळशीबागेमधून घेतले आहे. आणि तुळशीबागेत जर तुम्ही गेले असाल तर तुम्हाला माहितीच असेल की तिथं केवढी व्हरायटी असते, किती प्रकारचे डिझाईन्स वगैरे खूप जास्त अवेलेबल असतात. अगदी लो रेंज पासून ते हाय रेंज पर्यंत तिथं अवेलेबल आहे. पण मी हे एक आणलं होतं तिथनं, कारण खूप घाईमध्ये गेलो आणि वेळ नव्हता एवढा फिरण्यासाठी वगैरे. तर एकच मला घेता आलं तिथं. तर बघा, खूप सुंदर आहे, खूप खूप छान आहे. क्वालिटी पण मस्त आहे. आणि यावर ना खूप सुंदर आहे. इयरिंग सुद्धा खूप छान आहे. तर
घातल्यानंतर खूप सुंदर दिसणार आहे साडीवरती. खूप छान आहे आणि यावर इयरिंग सुद्धा आहे. दुसरं काही घालण्याची गरज नाही पडत अशा मंगळसूत्रांना, त्यामुळे खूप सुंदर दिसतात. आणि हे बघा, हे लॉंग वाला म्हणजे दुसरं मंगळसूत्र. आणि हे ना मी घरीच ओवून घेतलेलं आहे. जे वाले क्रिस्टल वाले ब्लॅक मनी असतात ना, ते आणले होते मी. आणि हे सेपरेट वाटी आणि यावर छान असे इयरिंग आहेत बघा असे. हे आम्ही सेट आणला होता. त्याची ही प्राइस मी देणार आहे स्क्रीनवरती, बघा तुम्ही. तर बघा इतकं छान दिसते ना हे सुद्धा, घातल्यानंतर खूप सुंदर दिसतं. आणि हे क्रिस्टलवाले ना खूप छान शाईन करतात मनी. तर बघा किती सुंदर आहे, खूप छान डिझाईन आहे आणि खूप छान आहे. माझे हे खूप फेवरेट मंगळसूत्र आहेत, जे मी वेगळ्या वेगळ्या साड्यांवर साडीच्या पॅटर्न नुसार यूज करत असते. तर चला आता मी तुम्हाला पुढचं दाखवते. तर अजून एक डिझाईन मी तुम्हाला दाखवते, त्या आधी मी तुम्हाला ही इयरिंग दाखवते. हे इयरिंग आहे माझ्याकडे बघा, इतके सुंदर इयरिंग आहे माझ्याकडे. पण हे फक्त मी इयरिंग घेतले होते, त्याच्यावरती मंगळसूत्र वगैरे असं काही नव्हतं. पण जेव्हापासून मला मंगळसूत्र खूप जास्त आवडायला लागले वेगळे वेगळे घालायला, मग ठरवलं याला पेअर होणारं मंगळसूत्र सुद्धा आपण शोधूयात. मग मी आता त्यावर पेअर होईल असं मंगळसूत्र मला मिळालेलं आहे. आणि अगदीच लो रेंज मध्येच आहे बरं, सगळे खूप जास्त कॉस्टली एकही नाही आता. कुणीही असं छानसं कलेक्शन करू शकतं. तर बघा किती सुंदर आहे. आणि पूर्ण किती आहे, चार चार लाईन्स आहेत त्या. आपल्याला हे आणून कानातले आणून मी ते एक बनवलं आहे, पण ते मला खूप कॉस्ट मध्ये पडलं होतं. ब्लॅक बीट्स आणायचे, परत घरी ओवायचं, ते पण एक लेंदी प्रोसेस आहे. आणि हे आणायचं, परत त्याच्यासोबत इयरिंग पेअर करायचे. त्यापेक्षा हे रेडीमेड ऑप्शन छान आहेत, पैसेही वाचतात, वेगळे वेगळे डिझाईनही घालणं होतात. तर बघा किती सुंदर आहे. मी तुम्हाला इयरिंग सुद्धा दाखवते, यासोबत ते मॅच होतात की नाही. हे बघा अगदी परफेक्ट त्यासोबत छान मॅच झालेले आहेत. असंच मी शोधून आणलं आहे ते, मला अचानक मिळालं ते. आणि हे यावर आरामात जातं, त्यामुळे हे घातल्यानंतर मी हेच पेअर करते. तर बघा खूप छान डिझाईन आहे. आणि किती ट्रेंड आले, किती ट्रेंड गेले, तरी मंगळसूत्र तर हे असतंच आपल्या सुवासिनींच्या आयुष्यामध्ये. मंगळसूत्र खूप महत्वाचा पार्ट आहे, त्यामुळे याशिवाय कुठल्याच स्त्रीचा शृंगार पूर्ण होत नाही. आणि शेवटचं हे आहे बघा, परत एकदा 3 फ्लॉवर. आणि यावरती ना हे जे माझे कानातले आहे ना तन्मणीवरचे मोत्याच्या, तेच मी पेअर करते. त्या हिशोबानेच मी ही डिझाईन सिलेक्ट केलेली होती, की मला हे इयरिंग यावर पेअर करता येतील. तर असं काहीच कलेक्शन विथ इयरिंग, विना इयरिंग. तर सगळ्यांची प्राइस अगदी कमीच आहे, खूप कुठल्याच जास्त नाही. आणि आता मी तुम्हाला लास्ट वाला एक दाखवते, ते फक्त जास्त प्राइस वाला आहे, पण ते पण असं खूपच जास्त प्राइस वाला नाही आहे. अगदी 1000 पर्यंत त्याची प्राइस आहे बघा. तर लग्न समारंभ वगैरे यावरनं असे सेम इयरिंग आहेत, ते मिळाले मला. तर बघा आता याचा सध्या खूप ट्रेंड चालला आहे, मी तुम्हाला घालूनही दाखवते. आता या साडीवर एवढं जात नाहीये हे, पण तरी सुद्धा बघा सुंदर आहे ना, छान. म्हणजे लग्न समारंभ वगैरे काही असलं ना, हेवी ओकेजन वगैरे, आपल्याला हेवी मेकअप करायचा असेल तर तेव्हाही छान जातं. आणि सिंपल वरती बाकी सगळ्या सिंपल साडींवरती ते तसलं कलेक्शन खूप छान दिसतं, ब्लॅक बीड्सच्या. आणि यात पण अशा चेन्स आहेत, चेन आहे, ती मोती आहे, हे आहे, खूप छान, खूप छान आहे हे पण.
चला, असं काहीसं माझं छोटंसं मंगळसूत्र कलेक्शन मी तुमच्यासोबत आज शेअर केलेलं आहे. तर आय होप तुम्हाला सगळ्यांना आवडलं असेल. जर तुम्हाला असं काहीसं आवडत असेल, मंगळसूत्र कलेक्शन करायचं असेल आणि तुमचा बजेट कमी असेल, कमी बजेटमध्ये तुम्हाला करायचं असेल, तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला कामात येणार आहे. ऑफलाईन घ्या, ऑनलाईन घ्या. खूप सारे ऑप्शन आहे. मार्केटमध्ये खूप सारे दुकानं आहेत. कुठूनही आपण आपलं कलेक्शन आपल्या बजेटमध्ये नक्कीच तयार करू शकतो. आणि हे जे मंगळसूत्र कलेक्शन आहे ना, ते ठेवण्यासाठी ना मी असल्या डब्यांचा यूज करते. तर असे माझ्याकडे 2 डब्बे आहेत. तर यामध्ये अगदी छान राहतात आणि आपल्याला घ्यायला पण खूप जास्त हँडी होतात. तर काही छोटे, काही मोठे असे मी यामध्ये ठेवत असते. विथ इयरिंग म्हणजे मंगळसूत्र घेताना त्याची इयरिंग पण आपल्याला शोधण्याची गरज पडता कामा नये. तर बघा, असं छानसं या बॉक्समध्ये खूप मस्त राहतात हे आणि घ्यायला सुद्धा हँडी होतात. तर बघा, अशा प्रकारे मी आता यामध्ये पूर्ण ठेवून घेत आहे. तर असं माझं छोटंसं कलेक्शन या एकाच बॉक्समध्ये अगदी आरामात आलेलं आहे. तर हे बघा, असं काहीसं माझं हे मंगळसूत्र कलेक्शन या बॉक्समध्ये छान फिट झालेलं आहे. घ्यायला सुद्धा हँडी, वापरायला सुद्धा छान आणि असं छोटंसं माझं मंगळसूत्र कलेक्शन मी आज तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. तर नक्की सांगा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, डिझाईन कशा वाटल्या आणि तुम्हाला सुद्धा असं मंगळसूत्र कलेक्शन आवडतं का? तर तुम्ही नक्कीच ही आयडिया घेऊ शकतात. अगदी इझी जिथे अवेलेबल असेल तुमच्या बजेटमध्ये तुम्हाला आवडती डिझाईन तिथून तुम्ही घेऊन असं कलेक्शन तयार करू शकता. आणि ऑनलाईन लिंक मला देता आली, काही गोष्टी मिळत्या-जुळत्या मिळाल्या तर मी देण्याचा प्रयत्न करेल. जर नाही मिळालं तर ऑफलाईनसुद्धा तुम्हाला खूप सारे ऑप्शन मिळू शकतात. तर चला, भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय.